रिक्षानेच आलो. काय भाड्याची रिक्षा किंवा कॅब केली असती, पण स्वतःची रिक्षा असताना कशाला उगाच वायफळ खर्च करायचा असं वाटलं, म्हणून आलो. पण सॉरी. उत्तम केलं. मला तुमचा निर्णय खूप आवडला. नाही, मलाही उगीचचा शो ऑफ करायला आवडत नाही. अरे हो, पण आपण बाहेरच उभं राहून बोलतोय. तुमचं स्वागत करायला हवं ना. सुलू, सगळ्यांना ओळखून आत घे. त्यांनी आपलं स्वागत करायचं तर आपणच त्यांचं स्वागत करतोय. तर आपण आपल्याच घरात आहोत, माहिती आहे ना तुला. आपल्या घरात आपलं स्वागत त्यांनी करायचं का? मुळात घरात का ठेवलंय आपण साखरपुडा तेच कळत नाहीये मला. सकाळपासून नुसती कामं कामं कामं. स्वराचा साखरपुडा आहे, काही हाऊसमौस आहे का नाही? तुझी सगळी हाऊसमौस करू आपण, पण ती नंतर. आता त्यांना वळून आत घे. ह घेते, द्या. हा दारुडा कोटर कुठे गेला? हावाचा साखरपुडा आणि हा गायब आहे. असो, मला काय त्याचं. ओळख पडला असेल कुठेतरी. मॅनरलेस. या 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 या. ते सरबत देणं सगळं सुरू झालं. स्टार्टर सुरू करायचे आता. हा, रेडी आहे ना सगळं? आणि ते छान व्यवस्थित ठेवा, त्याच्यामध्ये काही डाग बिग नकोत. नीट स्वच्छ करा. ते काय चाललंय तुझं अजून? सॅलड चिरणं चाललंय? केव्हा सांगितलं होतं तुम्हाला? माझ्या भाच्याचा साखरपुडा, त्याला सगळं व्यवस्थित लागतं. लवकर करा, उशीर नका करू कोणी. प्लीज लवकर करा. कोणी शिट्टी मारली? हा, तुमच्या वयाची मी, मैत्रिणी तुमची मी. कोणी शिट्टी कोणी वाजवली? तू वाजवली शिट्टी? मी वाजवली. तू काय करतोस ते? तूच बोलली होतीस ना, आवरून तयार राहा. आवरून तयार आहे. म्हणून मी असे कपडे घालून तयार आहेस तू? मी मगाशीच तुला क्लिअर केलं. मी साखरपुड्यासाठी घरात आलेल्या बाबांना चालणार नाहीये आणि आजच्या दिवशी मला मूड खराब करायचा नाही. अरे पण तू, माझा चेहरा बघून जर त्यांना त्रास होणार असेल तर किमान माझा चेहरा कोणी ओळखणार नाही अशा प्रकारे तर मी येऊच शकतो ना. पण सगळं का करायचं तुला? आता तुम्हा भाऊ बहिणीच्या होण्यामध्ये ना माझं सँडविच करू नका. बरं ते सगळं जाऊ दे. तू चल माझ्या बरोबर. चल आत. नको नको नको, आता नको. येतो ना असा सर्व करत ट्रे घेऊन. सर काही एंट्री वगैरे घ्यायची नाही. माझ्या बरोबर आत चालायचं, कळलंय? सुरू कशाला सुरूच? अरे ऐक माझं. अरे देवा, या सुभद्राता इथपर्यंत आल्या. सकाळी जे यांनी केलं तसं काही इथं नाही केलं म्हणजे मिळवलं. बापरे, सुभद्रा काकू. काकू नक्की चांगल्या हेतूने आली असेल ना इथे. नाही, खरं तर ती इतकी दुखावली होती की आता सुद्धा काहीही करू शकेल. काय करू मी? कसं थांबवू हिला? मी या साखरपुड्याला आले तर चालेल ना? नाही म्हणजे त्या दिवशी मी चुकीचंच वागले. खरंच माफ करा मला. पण या जगात माझं दुसरं कोण आहे हो? ज्योती प्रीतीचं घर हेच माझं घर आहे. त्यांच्या ह्या आनंदात मला मनापासून सहभागी व्हायचंय. अर्थात तुमची हरकत नसेल तर. माझी काय हरकत असणार आहे?
आणि या कुटुंबाच्या आनंदात सहभागी होण्याचा तुमचा अधिकार मी कसा हिरावून घेऊ शकतो? या, आमच्या घरात तुमचं मनापासून स्वागत आहे. या. काकू, हे बघ, कार्यक्रम व्यवस्थित सुरू आहे, तर तो व्यवस्थितच झाला पाहिजे. असं काही आत्ता प्लीज नको करू की काही प्रॉब्लेम होईल. तुला कळतंय ना मी काय बोलते? तू चंचला, तू कामिनी, तू पद्मिनी, तू रागिणी, तना मनात माझी या तुझी सदैव मोहिनी. ती निर्लज्ज माणूस आहे हा. ह्याच्या घरच्यामुळे माझा भाऊ गेलाय, माझा होणारा नवरा गेलाय, आणि हा माझ्यासाठी रोमॅन्टिक होऊन गाणं गातोय. याला ओरडून सांगू का मी की ही तुझ्या चांगल्याची नाही तर सगळ्यात मोठ्या विनाशाची सुरुवात आहे. पुरात श्वास कोंडतो गाशी नको रुसू.